परिवर्तनवर खूप चांगले विचार आहेत का? बोला मेरे परिवार में भी होती थी। अरे नहीं बैठो, अरे सुनो तो सुन कहाँ रहे हो, सुना रहा हूँ, सुन लो 2 मिनट सुन लो फिर चले जाना। बोले नियमित रूप से मेरे परिवार में होने वाली बीमारियां थी। बोले ये बीमारियां कब मेरे परिवार से चली गई मुझे ये भी नहीं मालूम पड़ा। ऋतु परिवर्तन बोले मैंने न केवल अपने बच्चों पर बल्कि अपने विद्यार्थियों पर, अपने रोगियों पर खूब प्रयोग किया। ये कहता है अपेंडिसाइटिस है, टाइफाइड है, ये सब बीमारियां कैसे। सुनना चाहेंगे इस डॉक्टर का अनुभव? हाँ हाँ, आइए आदरणीय भाई साहब से नम्र निवेदन करूंगा कि इस डॉक्टर का अनुभव। साहब बहुत बढ़िया पढ़ लेते हैं इसीलिए। नहीं आप बोलिए। अरे नहीं जी सीटिंग आप बोलो इसको। हां, डॉक्टरांचं नाव आहे, हां, हे पुस्तक आहे सुखी जीवनाचे सोनेरी सिद्धांत, सुखी जीवनाचे सोनेरी सिद्धांत, आणि याचा मूळ आधार आहे रामचरितमानस। आता त्याच्यात रशियन डॉक्टर आहे ओयल ॲब्रामॉस्की असं त्यांचं आडनाव आहे, रशियन, त्यांचा हा लेख आहे। आता मानवाचा आहार मुळातच कच्चा म्हणजे नैसर्गिक राहिला आहे। मुळात म्हणजे सुरुवातीपासून नागरिकातून नागरीकरण याच्यामधून माणसाच्या खाण्यापिण्यात बदल होत शिजवलेला किंवा मिश्र आहार प्रचलित झाला, म्हणजे आपण सिव्हिलायझेशन म्हणतो, म्हणजे कच्चा आहारच खरा। तरी पण आजच्या काळात सुद्धा पुढारलेल्या मनुष्यासाठी साधा व नैसर्गिक आहारच उपयुक्त आहे असं मी मानतो। सर्वप्रथम अनैसर्गिक आहाराने म्हणजेच शिजवलेल्या अन्नाच्या अति आहाराने माझे शरीर अकाली वृद्धत्वाकडे व पक्षाघाताकडे वाटचाल करू लागले होते। नैसर्गिक कच्च्या आहाराने केवळ माझं आयुष्य अकाली संपुष्टात येण्यापासूनच वाचवलं नाही, तर मला पुनरुज्जीवन देत नवयौवन प्रदान केलं। त्यामुळे आज मी स्वतः धष्टपुष्ट, निरोगी, उत्साही तारुण्याचा अनुभव घेत असून अजून 50 वर्ष जगण्याची उमेद राखून आहे। जंगलातील प्राणी नैसर्गिक आहार करत असल्याने कधी आजारी पडत नाही, आणि जर कधी आजारी झालेच तर अन्नत्याग करून 1-2 दिवसाच्या उपवासाने पूर्ववत होतात। केवळ पाळीव जनावरे आजारी पडतात, कारण त्यांचा आहार मनुष्य ठरवत असतो आणि त्यामुळेच त्यांना अनेक विविध आजार होत असतात। दुसरी गोष्ट, या नैसर्गिक आहारातील पोषक तत्वांनी माझ्या अनमोल आयुष्याला अनेक रोगापासून सुरक्षित राखले आहे, जे अनैसर्गिक आधुनिक पद्धतीच्या आहाराने आणि प्रचलित उपलब्ध उपचार पद्धतीमुळे बर्बाद झाले होते। तिसरी गोष्ट म्हणजे अज्ञानामुळे आपण अन्न शिजवून त्यातील सर्व पोषक तत्वांना नष्ट करतो। लक्ष ठेवा, माझ्या आयुष्यातील पहिली 50 वर्ष मी प्रचलित मांसाहार, शिजवलेलं भाजलेलं अन्न घेत चहा, कॉफी, बियर आणि धूम्रपान करत घालवले, सुरुवातीची 50 वर्ष। खरे तर व्यवसायाने मी एक यशस्वी डॉक्टर आहे, परंतु अनैसर्गिक आहारामुळे माझे शरीर अतिशय स्थूल व वजनदार झाले होते। मला असे वाटू लागले होते की आता मी फार काळ कार्यक्षमतेने काम करू शकणार नाही, कारण माझ्या पेशींची प्रतिरोधक क्षमता
दिवसेंदिवस क्षीण होत चालली होती. हृदयाचे ठोके अनियमित होऊ लागले होते. निद्रानाश, डोकंदुखी, सांधिवात आणि अपचनाचा त्रास बळावू लागला होता. अतिउच्च रक्तदाबाने एकदा तर माझ्या नाकातून 8 तास रक्तस्राव झाला. तोपर्यंत मी त्याकडे विशेष गांभीर्याने बघितले नव्हते. पण पुढच्याच वर्षी माझ्या नाकावाटे 14 तास रक्तस्राव झाला. तपासणी केल्यानंतर आढळून आलं की माझ्या रक्तवाहिन्यांचा लवचिकपणा नाहीसा होत त्या कडक होत चालल्या आहेत. त्या विकारास ब्रिटलनेस आर्टेरिओस्क्लेरोसिस म्हणतात. माझ्या रक्ताभिसरणाची अतिगंभीर स्थिती लक्षात येताच मला जाणवले की माझ्या आयुष्याचे काही दिवसच